इव्हॉल्व करियर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। जसे की मालूम असेल तुम्हाला पोलीस भरती प्रश्नसंचाची आपली सिरीज चालू आहे। आज नंबर किती आहे? 4 नंबर। ओके, तर चालू करायचं? हो, चल करा चालू। तर काय प्रश्न नंबर 1 आहे 64, x, 4, 3 या संख्या प्रमाणात असेल तर x ची व्हॅल्यू काढा सांगितली तुम्हाला। कसे काढा? हा प्रश्न कसाचा? रेशिओ आणि प्रपोर्शन गुणोत्तरचा मालूम आहे तुम्हाला। तर याला लिहायची पद्धत असते 64 डिवाइड बाय x इज इक्वल टू 4/3। अशा प्रकारे काय असते, ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला काय करावं लागते? लिहायला लागते। काय म्हटलंय? 64 x 4 आणि 3 या संख्याचा प्रमाणात असेल म्हणते तर x ची व्हॅल्यू काढा सांगितली आहे तुम्हाला। तर काय कसं लिहायचं? 64 भागिला x बराबर 4/3। तुम्ही रेशिओ आणि प्रपोर्शन हा टॉपिक शिकले असाल तर अशा फॉर्म मध्ये कसं हे जे इक्वेशन दिलाय ह्या फॉर्म मध्ये लिहायला लागत असते। ओके, तर याच्यावरून काढू शकतो ना आपण x ची व्हॅल्यू? हो, तर बघा 4 ने भाग जातो ना 64 ला? हो जातो। किती येईल? 16 नंतर काय होईल? इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल। काय होईल? 16 गुणिला 3 बरोबर x। तर याची व्हॅल्यू किती आहे? 48। तर ऑप्शन नंबर जे ए आहे आपलं, तर हे काय राईट आन्सर आहे। समजलं काय कसं काढलं? तर मी याला ह्या फॉर्म मध्ये लिहिलं आणि काय केलं? जस्ट सिम्प्लिफाय केलं आणि जे आपलं फायनल आन्सर किती मिळालं आपल्याला? 48। ओके, सेकंड क्वेश्चन आहे शंकरचे आजचे वय 31 वर्ष आहे तर त्याचे 6 वर्षापूर्वीचे वय किती? ओके, तर बघा हे पोलीस भरतीमध्ये आलेलाच प्रश्न आहे आणि इतका इझी प्रश्न तुम्हाला विचारतात। ओके, मी थेस लेवल ठेवली आहे जी एक्झाम मध्ये विचारतात। ओके, तर काय म्हटलंय? तर शंकरचे आजचे वय 31 वर्ष आहे तर त्याचे 6 वर्षापूर्वीचे वय किती? तर किती सोपी आहे। काय करायचं? 31 मधून 6 काढायचे, किती उरते? 25। किती? विदिन सेकंड आन्सर निघते। इथे काहीच नाही, इथे कोणतीच मेथड लागत नाही। जस्ट काय म्हटलंय? प्रेझेंट 31 आहे तर 6 वर्षापूर्वी म्हणजे 6 काय करायचे? मायनस करायचे। किती आन्सर निघाला? 25। तर ऑप्शन नंबर काय आहे? ए। ओके, समजलं? नंतर नेक्स्ट प्रश्न आहे गटात जुळणारा शब्द। जानेवारी कोणकोणते दिले? जानेवारी, जुलै, मार्च आणि मे हे 4 दिले आहे तुम्हाला आणि ऑप्शन दिलेले आहे सप्टेंबर, नोव्हेंबर, ऑगस्ट आणि जून। मला सांगा जानेवारी हा किती दिवसाचा असतो? 31। जुलै 31, मार्च पण किती असतो? 31, मे पण 31 असतो बरोबर आहे। म्हणजे एक सामने दिसत आहे याच्यात की हे जे 4 महिने इथे दिलेले आहे हे 31 चे आहे। आता ऑप्शन मध्ये जायचं। ऑप्शन मध्ये बघा सप्टेंबर किती दिवसाचा असतो? 30 बरोबर आहे। नोव्हेंबर 30, ऑगस्ट किती असतो? 31 आणि जून 30। तर मला सांगा याच्यापैकी कोणतं ऑप्शन ह्यासोबत मॅच होते? ऑप्शन नंबर सी जे आहे तो पण 31 तारखेचा आहे। ओके, समजलं? जो ऑगस्ट महिना हा 31 तारखेचा आहे। आपल्याला प्रश्नामध्ये जे महिने दिले होते ते सर्वच्या सर्व 31 दिवसाचे होते आणि आपल्याला एक ऑप्शन निवडायचा होता जो 31 चा होता। तो कोणता होता? ऑगस्ट। ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण। क्वेश्चन नंबर 4 आहे आपला इथे। तर प्रश्न नंबर 4 आहे आपल्याकडे 30, 45, 60 आणि 75। बरं, समजलं? म्हणजे तुम्हाला एक सिरीज दिलेली आहे इथे बरोबर आहे। किती दिले? 30, 45, 60 आणि 75। तर कसे काढसान? सर्वात प्रथम बघायचा डिफरन्स किती येतो? 30 आणि 45 चा 15, 45 आणि 60 चा 15, 60 आणि 15 चा 75 चा 15 येतो बरोबर आहे। तर नेक्स्ट काय यायला पाहिजे तसं बघितलं तर जर डिफरन्स केला तर 15 ऍड करावं लागेल ना 75 मध्ये, तर 90 येईल ना। पण ऑप्शन मध्ये आहे का? नाही। म्हणजे ह्या सिरीज थोडी वेगळी आहे। म्हणजे तुम्ही जो इथे डिफरन्स बघू राहिले हे डिफरन्सचा इथे काय लागत नाही आहे बरोबर आहे। म्हणजे ह्या सिरीज मध्ये दुसरे मेथड वापरलेले आहे। म्हणजे ती कोणची? तर बघा 30, 45, 60 आणि 75 काय दिसते तुम्हाला याच्यात? काय दिसू राहिलं? जी प्रत्येक संख्या आहे ती कशाने भाग चालला? इथे 15 ने भाग चाललाय। बघा 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45, 15 चोक 60 बरोबर आहे। 15 ने प्रत्येक संख्येला भाग चालला नाही ते? हो। तर मग आता ऑप्शन कडे बघायचं। ही मेथड तर लागून राहिली आता इथे, तर आता ऑप्शन कडे जाऊ आपण।
मला सांगा 105 ला 15 ने भाग जातो का? हो जातो, म्हणजे हे आपलं ऑप्शन असू शकते, आन्सर असू शकते. ओके. 100 ला जातो का 15 ने? नाही. 115 ला जातो का? नाही. 110 ला जातो का? नाही. म्हणजे राहिला एकच ऑप्शन आपलं 105. तर 15 ने 15 साठी किती होते? 105. तर इथे बघा ही मेथड वापरलेली आहे, म्हणजे इथे तुम्हाला जे 15 चा डिफरन्स दिलेला होता ही मेथड नाही आहे. इथे 15 ने भाग जाणारी संख्या दिलेली होती तुम्हाला. तर इथे आन्सर काय झाला आपलं? 105. ओके. नेक्स्ट आहे आपलं क्वेश्चन नंबर 5. इथे काय दिलं आहे तुम्हाला? जळगावातून 232 किलोमीटर अंतरावरील बुलढाणा येथे पोहोचायला एक गाडीला 4 तास लागतात म्हणतात. म्हणजे काय म्हटलंय तुम्हाला? इथे डिस्टन्स दिलंय तुम्हाला, तर गाडीच्या ताशी वेग काळामध्ये, पण ते किलोमीटर पर आवर मध्ये दिलेलं आहे. ओके. म्हणजे तुम्हाला इथे काय दिलं आहे? डिस्टन्स दिलेला आहे. ओके. इथे हे आपण क्वेश्चन करून इथेच करू. ओके. काय म्हटलं इथे तुम्हाला? डिस्टन्स किती दिलाय? 232. ओके. आणि टाइम पण दिलाय तुम्हाला, किती दिलेला आहे? 4 आवर दिलाय, बरोबर आहे. आणि 232 किलोमीटर डिस्टन्स दिलेला आहे. तर फॉर्म्युला माहितीच असेल तुम्हाला, डिस्टन्स इज इक्वल टू काय? स्पीड इनटू टाइम, बरोबर आहे ना. हा फॉर्म्युला यूज करतो ना आपण, बरोबर. ओके. इथे काय लिहायचं मग? 232. आपल्याला स्पीड काढायची आहे आणि टाइम किती दिलेला आहे? 4 आवर, बरोबर आहे. भाग आता इथे जस्ट काय होईल? 232 भागीला 4. तर इथे काय होईल? 4 पंच 20. ओके. नंतर काय राहतो? 3. नंतर 32 ला भाग जातो का 4 ने? हो. तर 4 8 किती होतो? 32. तर बघा 58 आन्सर आलाय. हे किलोमीटर पर आवर मध्ये आहे. ओके. आणि ऑप्शन मध्ये आहे काय? हो, ऑप्शन नंबर ए जे आहे हे आपला आन्सर आहे. ओके. नंतर आहे इथे दिलेला आपल्याला जस्ट विसंगत ओळखायचा आहे आपल्याला. ओके. इथे दिलेलं आहे तुम्हाला तांदूळ, ज्वारी आणि गहू. ओके. आणि ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे? मटकी, हरभरा, तूर आणि बाजरी. काय डिफरन्स दिसतोय का? हा तुम्हाला पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे. इथे तुम्हाला काय म्हटलं होतं? तांदूळ, ज्वारी आणि गहू. आणि ऑप्शन मध्ये दिलेलं होतं मटकी, हरभरा, तूर आणि बाजरी. ओके. तर बघा इथे जो ऑप्शन नंबर 4 आहे ना, हा राईट आन्सर आहे. हे 3 आहे ना, याच्यापासून काय होते? मटकी, हरभरा आणि तूर. याच्यापासून काय करू शकतो आपण? डाळ करू शकतो, बरोबर आहे. पण ह्याच्यापासून होतोय का? नाही. हे बाजरी काय झालं? एक डिफरंट झालं. ओके. म्हणून आपला ऑप्शन नंबर जे 4 आहे ते काय आहे? बाजरी आहे. ओके. समजले का ह्याच्यात? हे आणि हे जे मटकी, हरभरा आणि तूर आहे हे तृणधान्य आहे. हे तर मालूम असेल सर्वांना, हे भूगोलचा पार्ट आहे म्हणून. ओके. समजलं? ओके. ओके. तर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला इथे. पुढीलपैकी कोणत्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो? म्हणजे अशी संख्या पाहायची आहे आपल्याला जिथे रिमाइंडर म्हणजे शेष काय राहतो. तर मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो? म्हणजे काय म्हणायचं आहे त्यांना? जे बाकी राहते ते किती राहते? 0 राहते. तर बघा ऑप्शन मध्ये दिलाय 1705, 45 70, 98 75 आणि ऑप्शन डी दिलाय वरील पैकी सर्व. तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहित असेल 5 अशी संख्या आहे, त्याला काय पाहावं लागते? जर शेवटच्या डिजिट मध्ये जर जो शेवटची संख्या 5 आलेली असेल तर काय होतो? 5 ने त्या संख्येला भाग जातो. नाहीतर बघा इथे काय होतो? 5 त्रिक 15, काय राहतो? 2, 5 चोक 20, 5 चोक 20 आणि 5 5 5 एक 5 म्हणजे 341 ने भाग जातो. म्हणजे 5च्या जो शेवटचा अंक राहतो जर त्याच्यात 5 किंवा 0 हा जर डिजिट येत असेल तर त्या संख्येला काय होतो? 5 ने भाग जातो. बघा इथे 0 पण आलेला आहे, ऑप्शन बी मध्ये 5 पण आलेला आहे, ऑप्शन सी मध्ये पण 5 आलेला आहे. म्हणजे हे जे तिन्ही संख्या आहे याला काय होतो? 5 ने भाग जात आहे, बरोबर आहे. हा एक म्हणजे हे कॉन्सेप्ट आहे. जर 5 ने जर कोणत्या संख्येला भाग द्यायचा असेल तर बघा त्याच्या शेवटची डिजिट जो असतो तो 5 असायला पाहिजे किंवा 0 असायला पाहिजे, तेव्हाच त्या संख्येला काय जातो? 5 ने भाग जातो. इथे प्रत्येक बघा ऑप्शन ए मध्ये 5 आहे शेवटच्या डिजिट, बी मध्ये बघा 0 आहे, बरोबर आहे. आणि सी मध्ये पण बघा
5 आहे हो, म्हणजे ह्या तिन्ही संख्येला 5 ने भाग जातो आणि जी आपली बाकी जे राहतो ते किती राहतो 0 राहतो. म्हणजे वरीलपैकी जे सर्व ऑप्शन आहे ते काय करेक्ट आहे, म्हणजे ह्या तिन्ही संख्येला 5 ने भाग जातो. ओके, तर बघा नंतर काय म्हटलं तुम्हाला, काप दिल्यानंतर एकूण किती घनावृत्ती ठोकळे तयार होतात. ओके, म्हणजे तुम्हाला क्यूब दिलेला आहे, त्याला जर तुम्ही 3 पार्ट मध्ये जर डिवाइड केलं तर काय होतो, म्हणजे तुम्हाला सर्व व्हॉल्यूम विचारलं आहे, बरोबर आहे. तर काय होतो व्हॉल्यूम म्हणजे काय होतो, जो बाजूचा क्यूब असतो, बरोबर आहे. आणि 3 घनावृत्ती, बरोबर, घनावृत्ती म्हणजे 3 पार्ट केले तर काय होतो 3 चा क्यूब. डायरेक्ट करायचं, आन्सर किती होतं 27 आहे का ऑप्शन मध्ये. हो, इथे काही नाही, इथे बस फॉर्म्युला यूज करायचा होता आपल्याला. ओके, नेक्स्ट आहे आपल्या इकडे, इथे तुम्हाला जस्ट ऍडिशन, तुम्हाला ह्या लेवलचे पण प्रश्न विचारले जातात पोलीस भरतीत. ओके, म्हणजे बघा एकदम हाय लेवल पण करून काही फायदा नाही आहे, तुम्हाला कसे मीडियम लेवल मध्ये चालावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे एकदम जर हाय केलं तर काय होईल, टाइम वेस्ट होईल, बरोबर आहे. आणि तुमचं काय होईल, सिलेबस पण कम्प्लीट नाही होईल आणि एफर्ट्स खूप जास्त लागतो एकदम हाय लेवल करायला. मीडियम लेवलला केलं तर काय होईल, स्मार्टनेस वाढेल पेपरात, बरोबर आहे. म्हणून मी ह्या टाईपचे क्वेश्चन तुमच्यासाठी आज आणलेले आहे. बघा काय दिलं आहे तुम्हाला इथे, 5 + 55 + 555 + 5555, काय म्हटलं ऍडिशनच करायचे आणि आपल्याला इथे आन्सर काढायचा. तर करू शकसाल काय, हो सगळ्यांनाच येत असेल बेरीज वगैरे, बरोबर आहे. जर तुमचा कॅल्क्युलेशन फास्ट असेल तर हे पण करायची गरज नाही राहत. ओके, काय होते कधी कधी जे हे राहते ना, असे जर डिजिट असेल तर काय करायचं, मनातल्या मनात पण करू शकसाल. जर तुमचे ऍडिशन, तुमची कॅल्क्युलेशनवर काय असेल, कमांड असेल, आणि कॅल्क्युलेशनवर कमांड असलीच पाहिजे. तुम्ही कोणत्याही कॉम्पिटेटिव्हच्या भरतीला उतरता तेव्हा कॅल्क्युलेशन कशी फास्ट असलीच पाहिजे. काय म्हटलं मी, तुमची कॅल्क्युलेशनवर काय असायला पाहिजे, कमांड असेल. तर काय होते इथे 5 + 5 + 5 + 5 किती होतो 20, बरोबर आहे, होतो ना. 5 × 24, 4 वेळा जर ऍड केलं तर 20च होतं ना. राहतो किती वरतं 2 बाकी, बरोबर आहे. इथे काय होतो 2 + 7 5 × 15 + 2 17, 5 + 5 + 5 10 आणि 11, राहतो एक कॅरी 5 आणि 6, तर काय राहतो 6170 आहे का ऑप्शन मध्ये. ओके, ऑप्शन नंबर बी जो आहे तो आपला करेक्ट ऑप्शन आहे. समजलं काय, हे खूप म्हणजे 5वी 6वीच्या मुलांचा लेवलचा प्रश्न आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे आपल्याला जायचं आहे. तर काय आहे, एका संख्येची 5 वेळा बेरीज केल्यास किती मिळतो, 60 मिळतो म्हणते. तर ही संख्या मिळते, तर ती संख्या कोणती. काय म्हटलं इथे, एका संख्येची 5 वेळा बेरीज केल्यास 60 ही संख्या मिळते, तर ती संख्या कोणती. समजा ती संख्या आपण x कन्सिडर करू. ओके, समजा ती संख्या आपण काय करू, कन्सिडर x करू. किती वेळा करायची म्हणते, 5 वेळा, म्हणजे काय होईल 5x. आणि बेरीज केल्यास किती मिळतो म्हणतात, 5 वेळा. जर मी x + x + x + x केला, आता तुम्हाला इथे 5x असा आला, ही 5 वेळा केला समजा, 4 आणि 5, तर याची बेरीज किती मिळते म्हणते तुम्हाला 60. म्हणजे ह्या फॉर्म मध्ये असं म्हणायचं आहे त्यांना. जर मी एक संख्या कन्सिडर केली, ती कोणची x केली, आणि त्यांनी काय म्हटलंय, जर 5 वेळा त्याला बेरीज जर केली तुम्ही, तर जे किती आन्सर मिळत आहे 60. तर आपल्याला ती x ची व्हॅल्यू सांगायची आहे म्हणतात. तर हे किती टाइम्स आहे 5x = 60. तर x ची व्हॅल्यू किती, 5 ने जर 60 ला भाग घेतलं तर किती येईल 12. आहे का ऑप्शन मध्ये, हो आहे ना. ऑप्शन नंबर बी जे आहे ते आपला करेक्ट ऑप्शन. ओके, समजलं का हे सर्वांना. ओके, तर चला मित्रांनो आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. इथे काय म्हटलंय मित्रांनो, विजयने 162 रुपयाला 6 वह्या विकत घेतल्या म्हणताय, आणि स्नेहलने त्याच किमतीच्या 9 वह्या विकत घेतलेल्या आहे. तर स्नेहलचे किती रुपये दिले, तर स्नेहलने किती रुपये दिले आहे म्हणतात. ओके, तर विजयने काय केलेलं आहे, 162 रुपये दिले आहे, किती वयाचे 6 वयाचे, आणि स्नेहलने
9 वह्या घेतल्या आहे, तर आपल्याला तिची किंमत सांगायची आहे, म्हणजे तिने किती पैसे पे केलेले आहेत, म्हणजे दिलेले आहे दुकानदाराला. समजलं ना? तर मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, ह्या प्रश्नामध्ये आपल्याला सर्वप्रथम विजयने एका वहीची किंमत किती आहे ते काढावे लागेल. बरोबर आहे? तर मित्रांनो बघा, इथे तुम्हाला काय दिलं आहे, 6 वह्याची किंमत किती दिली आहे, 162. ओके. आणि तर मित्रांनो एका वहीची किंमत काढण्यापेक्षा काय करायचं, ही मेथड वापरायची. तुम्हाला काय म्हटलं आहे, 6 वह्याची किंमत किती दिली आहे, 162. आणि काय म्हटलं आहे, 9 वह्याची किंमत म्हणजे स्नेहलने किती पेमेंट केलेलं आहे ते काढायचं आहे आपल्याला. ओके. तर 9 वह्याची काढायची आहे. बरोबर आहे? तर काय होईल, 6 ने भाग जातो का इथे, बरोबर, 6 दोन्ही 12, 7 सकम 42. ओके. म्हणजे 27 टाइम भाग जातो, म्हणजे तिची एका वहीची जी किंमत होती विजयनीच्या ती 27 होती. तर आपल्याला जी स्नेहलने पेड केली तर तिच्या किती पेड केली ते चेक करायचं आहे. ओके. म्हणजे एका वहीची किंमत 27 होती, तर 9 वहीची किंमत किती राहील, म्हणजे जे नोटबुक आहे, 9 नोटबुक आहे स्नेहल जवळ, तिने किती पेमेंट केलेलं आहे हे माहित करायचं होतं आपल्याला. तर x काय होईल, 27 गुणिला 9. 27 गुणिला 9 किती होतो, 343 आहे का ऑप्शन मध्ये. मल्टिप्लिकेशन तर येतेच ना सर्वांना, 9 7 किती होतो, 63. बरोबर आहे? कॅरी किती राहतो, 6. 9 दोन्ही 18, 9 दोन्ही 18 आणि 6 24 होतो. सॉरी 243 आहे का ऑप्शन मध्ये, आहे का ऑप्शन मध्ये, हो आहे ना. ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर ए जे आहे ते आपलं काय आहे, करेक्ट ऑप्शन. समजलं का सर्वांना? इथे काय केलं मी, एका वहीची किंमत किती निघाली आपली, म्हणजे विजयने एका वहीची किंमत किती दिलेली आहे, 27. तर आपल्याला काय करायचं होतं, स्नेहलच्या 9 वहीची किंमत काढायची होती. तर इथे बस 27 गुणिला 9, तर इथे जे काय मिळालं आपल्याला आन्सर मिळालं किती, 243. ऑप्शन नंबर ए जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर आहे. ओके. समजलं का सर्वांना कशा प्रकारे काढलं तर? हो. तर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण इथे सांगा, इथे काय दिलेलं आहे, दशांश पण दिलं आहे तुम्हाला, म्हणजे पॉइंट मध्ये दिलेलं आहे, 3 + 0.3 + 0.33. ओके. आणि तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलंय. अशा प्रकारचे पण क्वेश्चन तुम्हाला मिळेल. हे तर खूप इझी आहे, थोडंसं टफ लेवल जरी आली तरी काय करायचं, याच्यावर क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची. ओके. तर काय दिलेलं आहे तुम्हाला प्रश्न इथे, 3 + 0.3 + 0.33. ओके. सॉल्व्ह करू शकता का, याला ऍडिशनच करायचे. ओके. काय होईल इथे, 3, इथे काय होईल, 3 + 3 6, इथे काय होईल 3. बघा पॉइंट किती नंबर आहे, इथे पॉइंट 1 नंतर आहे आणि इथे पॉइंट 2 नंतर आहे. ज्याच्या जास्त पॉइंट राहतो ना तो पॉइंट घ्यायचा. समजलं ना? म्हणजे इथे जे 2 पॉइंट आहे तो इथे घ्यायचा, जे फायनल रिझल्ट जो मिळतोय आपल्याला तो तिथे पॉइंट घ्यायचा जिथे जास्त पॉइंट आहे. इथे बघा 0.33 म्हणजे किती, 2 व्हॅल्यू नंतर आपल्याला इथे पॉइंट दिलेला आहे. ओके. तर आपला फायनल आन्सर किती आलाय, 3.63 आहे का ऑप्शन मध्ये, हो. तर ऑप्शन नंबर जे सी आहे ते काय झालं, आपलं फायनल आन्सर झालं. हे काढता येते तुम्हाला दशांश वगैरे, जे पॉइंट मध्ये जे व्हॅल्यू राहते ते तर काढत असत. ओके. तर समजलं का मित्रांनो? तर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, 3/7 अपूर्णांकाशी छेद 28 सममूल्य अपूर्णांक शोधा म्हणतंय तुम्हाला. काय म्हटलंय तुम्हाला, जो हा डिनॉमिनेटर म्हणजे छेद आहे इथे 28 आला पाहिजे म्हणताय. तर 28 यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, काय करावं लागेल सांगा बरं. तर काय करावं लागेल, जो 3/7 आहे ना तुम्हाला दिलेला, 3/7, इथे तुम्हाला 3/7 आहे, याला अंश आणि छेद म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय करावं लागेल, 4 ने काय करावे लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. 28 यासाठी तुम्हाला माहितच आहे ना, 4 नेच मल्टिप्लाय करावं लागेल ना, त्याच्याशिवाय 28 येतो काय, नाही येत ना. तर बघा इथे काय होईल, 3 गुणिला 4 किती होतो, 12, 7 चौक किती होतो, 28. बरोबर आहे? तर ऑप्शन मध्ये दिसते काय असं, हो. ऑप्शन नंबर ए जो आहे तो करेक्ट आहे, 12/28. ओके. तर हे आपला ऑप्शन नंबर ए जे आहे ते करेक्ट आन्सर आहे.
इथे तुम्हाला प्रश्न समजा थोडासा टिपिकल गेला असेल तर काय म्हटलंय तुम्हाला 3/7च्या अपूर्णांकाशी छेद 28 सममूल्य अपूर्णांक शोधा. म्हणजे तुम्हाला जो डिनॉमिनेटर किंवा छेद म्हणता तुम्ही त्याला मराठीत इथे 28 आणायचा होता. तर 28 7च्या फळ्यात कधी येतो जेव्हा तुम्ही त्याला 4. तर मित्रांनो इथे सममूल्य म्हणजे काय होतो समान होतो. म्हणजे काय करायचं आहे कोणाला काय वाटू शकते इथे 7ची व्हॅल्यू 28 दिलेली आहे असं नाही आहे. इथे तुम्हाला याचा जो छेद आहे इथे 28 आणायचा आहे. म्हणजे त्याच्यामुळे काय झालं पाहिजे हे इक्वेशन बॅलन्स झालं पाहिजे. बरोबर आहे. तर अशी कोणची व्हॅल्यू आहे तर मी अशी 4 मला अशी व्हॅल्यू दिसली ज्याला मी अंश आणि छेदात जर मी 4 ने जर मल्टिप्लाय केला तर काय हे होईल मला छेद मध्ये 28 मिळेल. ओके अकॉर्डिंग टू द हा क्वेश्चन नुसार. ओके समजलं सर्वांना. हो तर आपला आन्सर काय आहे इथे 12/28 हे काय होईल आपलं राईट आन्सर होईल. ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला इथे 13 × 4/2 + 7 - 5 काय लागेल इथे बॉडमॉसचा रूल लागतो. इथे बॉडमॉस माहिती आहे सर्वांना म्हणजे ब्रॅकेट ऑफ मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन म्हणजे काय होते कंस चा मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार ऍडिशन म्हणजे बेरीज आणि सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. ओके हा डिव्हिजन राहिला होता इथे बॉडमास म्हणजे इथे काय होईल भागाकार. ओके बॉडमास समजते ना तुम्हाला. हो अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला. ओके तर बॉडमास हा फॉर्म्युला मालूम आहे सर्वांना. ओके तर काय करायचं सर्वात अकॉर्डिंग टू द बॉडमास फॉर्म्युला सर्वात प्रथम काय करायचं इथे बॉडमास मध्ये काय येतो बॉडमास मध्ये काय येतो सर्वात प्रथम काय येतो डिव्हिजन करावं लागते. ओके नेक्स्ट काय करावं लागते मल्टिप्लिकेशन करावं लागते. नेक्स्ट काय करायचं ऍडिशन करायचं. नेक्स्ट काय करायचं सबट्रॅक्शन करायचं. म्हणजे सर्वात प्रथम भागाकार नंतर गुणाकार नंतर बेरीज नंतर वजाबाकी. समजलं इथपर्यंत हा कॉन्सेप्ट. ओके सर्वात प्रथम काय करायचं भागाकार. काय होईल इथे 4/2 2च राहील. मग इथे काय राहील 13 × 2 + 7 - 5. नेक्स्ट स्टेप काय करायची नेक्स्ट काय असतो डिव्हिजन नंतर म्हणजे भागाकार नंतर काय असतो मल्टिप्लिकेशन. तर काय होईल 13 × 2 किती होतो 26 बरोबर आहे +7 - 5. ओके एवढं समजलं हे दोन स्टेप कसे केलं तर. नंतर काय राहतो ऍडिशन म्हणजे काय करायची बेरीज करायची. किती होते 26 + 7 33 - 5 आणि लास्ट काय राहतो सबट्रॅक्शन बरोबर आहे. तर बघा इथे 33 मधून 5 गेले किती राहतो 28. तर ऑप्शन नंबर काय आहे आपलं ऑप्शन नंबर ए जे आहे ते करेक्ट आहे. काय केलं इथे बॉडमॉस रूल लावला मी. काय राहतो ब्रॅकेट म्हणजे कंस ऑफ म्हणजे चा डी म्हणजे काय होतो भागाकार एम म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार ए म्हणजे ऍडिशन म्हणजे बेरीज आणि सबट्रॅक्शन म्हणजे काय वजाबाकी. आणि ह्या फॉर्म्युला मी इथे इम्प्लिमेंट केला. नंतर काय म्हणताय तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन आहे पहाटे 4 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एकावर एक किती वेळा येईल. ओके तर काय म्हणताय 4 ते 6 काय म्हणताय तुम्हाला पहाटे 4 ते सकाळी 6 किती तास होतो 2 तास होतो ना बरोबर आहे. आणि तुम्ही वॉच बघितलीच असेल म्हणजे घड्याळ वगैरे बघितलीच असेल 4 ते 6च्या दरम्यान सांगा मला असा किती वेळा होतो जे दोन्ही काटे एकमेकावर येतात. तर 4 जो मोठा काटा असतो म्हणजे सेकंद नाही मिनिट आणि तास काटा माहिती आहे सर्वांना. तर हा जेव्हा 4 वर जातो तो पण एके टाइम 4चा जो वेळ असतो त्या टाइमला एकावर एक येतो ना. हो येतो बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला माहित असेल 4:20 होतो ना तर ते काय होतो एकामेकावर म्हणजे दोन्ही काटे एकाच जागी येतो बरोबर आहे. नंतर कधी येतो पुन्हा 5:20 बरोबर आहे. म्हणजे 5:25 बरोबर आहे. दोन्ही काटे एकमेकावर येतो ना बरोबर आहे ना. म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा 2 वेळा कधी येतो एक वेळाच येतो 4:20 नंतर येतो 5:25. म्हणजे किती वेळा येईल ते
4 ते 6 दरम्यान 2 वेळा. ओके, समजलं का हा कॉन्सेप्ट? नेक्स्ट आहे आपल्या इकडे, नेक्स्ट क्वेश्चन आहे 50 चे 30% किती काढा. ओके, तर काय होईल, 50 चे काय म्हटलंय तुम्हाला 30%. 30%ला कसं लिहितो, 30 भागिले 100 असंच लिहितो ना. एवढं तर माहित आहे तुम्हाला. 30%ला काय लिहितो आपण, 30 भागिले 100 लिहितो ना. हो, तर इथे काय होईल, 0 0 काय होईल, कॅन्सल होईल. इथे काय होईल मग 5 गुणिला काय राहील 3. तर आपला फायनल आन्सर काय होईल 15. तर ऑप्शन नंबर बी काय आहे, राईट. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम दिलाय तुम्हाला 78 ही संख्या 130 चा शेकडा किती आहे. म्हणजे ह्या फॉर्म मध्ये दिलाय तुम्हाला 78 भागिला 130 गुणिला 100 याची व्हॅल्यू काढायची सांगितले तुम्हाला. 78 ही संख्या 130 च्या शेकडा म्हणजे किती असतो, 100 असतो ना. हो, तर याची व्हॅल्यू विचारली आहे तुम्हाला. तर काय होईल, हा 0 काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. 13 ने 78 ला भाग जातो का, हो. 13 किती होतो 78. तर काय होईल व्हॅल्यू 60. आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए जे आहे ते राईट आन्सर आहे. हे कसं मांडणी केली तुम्हाला समजलं ना. काय म्हटलंय, 78 ही संख्या 130 च्या किती शेकडा आहे, ह्या फॉर्म मध्ये विचारलाय तुम्हाला. ह्या गणिताचा अर्थ असा होतो. ओके, नेक्स्ट आहे आपल्या इकडे नेक्स्ट क्वेश्चन आहे. तर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे इथे, मीराने एक साडी 900 रुपयाला खरेदी केली व 1017 ला विकली, तर तिला किती % नफा झाला म्हणताय. ओके, तर काय म्हटलंय तुम्हाला इथे, 900 रुपयाला घेतली साडी, म्हणजे हे कॉस्ट प्राइस दिलाय, म्हणजे क्रय मूल्य दिलाय तुम्हाला. ओके, आणि काय म्हणताय, कितीला विकली म्हणताय 1017, म्हणजे आता इंग्लिश मध्ये म्हणतात सेलिंग प्राइस आणि मराठीत म्हणतात विक्रय मूल्य. ओके, समजलं काय. म्हणजे तुम्हाला इथे कॉस्ट प्राइस 900 दिलेली आहे आणि सेलिंग प्राइस 1017 दिलाय. म्हणजे तिने साडी घेताना 900 ला घेतली आणि जेव्हा तिला विकायची होती तेव्हा तिने कितीला विकली 1017. म्हणजे इथे कितीचा फायदा झाला तिला, 1017 मधून 900 जर काढले तुम्ही तर किती वरतो 117, बरोबर आहे. म्हणजे तिला 117चा फायदा झाला. तर कितीवर झाला, 900 वर. मालूम आहे ना सर्वांना, जे आपण नफा आणि तोटा काढतो तो कशावर काढतो, क्रय मूल्यावर काढतो, बरोबर आहे. तर भागीला काय येईल 900 गुणीला काय होईल इथे 100. ओके, काय होईल 0 0 कॅन्सल होईल. 9 ने भाग जातो 117 ला, हो जातो ना. कितीने 13 ने. ओके, तर फायनल आन्सर काय आपला 13 आहे का ऑप्शन मध्ये 13. तर ऑप्शन नंबर बी जो आहे ते आपला राईट आन्सर. तर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे 19 नंबर, पहिल्या 13 क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज किती. तर सर्वांना माहित असेल हे कसं काढायचं असते, याचा एक फॉर्म्युला असतो. काय असतो, n+1 डिवाइड बाय 2. ओके, ॲव्हरेजचे फॉर्म्युला माहित आहे ना काही सर्वांना. हो, जर नैसर्गिक संख्या काढायची असेल तर काय करायचं, n+1 डिवाइड बाय 2. ओके, किती दिले आपल्याला n 13 + 1 डिवाइड बाय काय होतो 2. तर काय होतो 14 डिवाइड बाय 2, काय होतो फायनल आन्सर 7. ओके, आहे का ऑप्शन मध्ये. तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो आपला काय होतो करेक्ट ऑप्शन होतो. ओके, तर मित्रांनो इथे बघा, पहिल्या 13 क्रमवार नैसर्गिक संख्येची सरासरी बेरीज किती आहे विचारलं होतं. नैसर्गिक संख्येची जर डायरेक्ट बेरीज विचारले असतं तर हा फॉर्म्युला असता. ओके, पण आपल्याला इथे काय विचारलंय, सरासरी विचारली आहे, म्हणून इथे काय होईल n+1 डिवाइड बाय 2. ओके, तर समजलं काय सर्वांना. तर आता नेक्स्ट प्रॉब्लेम ओढू. काय म्हटलं इथे, दर शेकडा 10% दराने 7000 मुद्दलाचे 3 वर्षाचे किती चक्रवाढ मिळेल. ओके, तर मी हे तुम्हाला जे आपले 3 मॉक झाले त्याच्यात प्रत्येक याच्यात मी हा प्रश्न घेतलेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं मी हा फॉर्म्युला यूज करणार नाही, बरोबर आहे. कारण की हा फॉर्म्युल्यामुळे काय होतो, टाइम वेस्ट होतो.
हा फॉर्म्युला कसा युजलेस आहे सध्याच्या कंडिशनला. जर तुम्हाला स्मार्ट अप्रोचने हे करायचं असेल तर इथे रेशो मेथड ही एक खूप महत्वाची आहे. मला सांगा 10%ला तुम्ही कसे लिहिता? 1/10 लिहित, 10/100 असे लिहिता. म्हणजे काय होईल? 1/10. हे काय राहते? तुमचं प्रिन्सिपल राहते. जो डिवाइड मध्ये राहते तो प्रिन्सिपल राहते आणि हा एक जो राहते हा कंपाऊंड इंटरेस्ट राहते, म्हणजे चक्रव्याज राहते. पण आपल्याला किती वर्षाचे काढायचे? 3 वर्षाचे. तर काय होईल? पहिल्या वर्षाला 10चा काय होईल? 11 होईल. बरोबर आहे? ह्या एका वर्षाचा. नंतर दुसऱ्या वर्षाला काय? पुन्हा 10चा 11. ओके. तिसऱ्या वर्षाला काय होईल? पुन्हा 10चा 11. ओके. जर तुम्ही याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल? 1000. आणि याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल? 1331. सर्वांना 10चा क्यूब मालूम आहे ना? काय राहतो? 10चा क्यूब काय असतो? 1000. 11चा क्यूब किती असतो? 1331. बरोबर आहे? हे काय दिली आहे तुम्हाला? रक्कम हे दिली आहे तुम्हाला प्रिन्सिपल, आणि हा दिलेला आहे अमाऊंट, म्हणजे रक्कम दिलेली आहे. ओके. ही राशी दिलेली आहे तुम्हाला. आणि याचा जो डिफरन्स असतो म्हणजे 1331 मायनस 1000, हा जो 331 निघतो हा काय असतो? तुमचा चक्रव्याज असतो. बरोबर आहे? हा चक्रव्याज दिले असतो. बरोबर आहे? म्हणजे हे जी दिलेली 1000 व्हॅल्यू आहे तुम्हाला ही काय असते? राशी. आणि 1331 म्हणजे 1331 ही काय दिली आहे तुम्हाला? रक्कम दिलेली आहे. आणि याचा जो डिफरन्स असतो म्हणजे फरक जो असतो याचा, तो काय असतो? चक्रव्याज. बरोबर आहे? तर तुम्हाला इथे व्हॅल्यू दिलेली आहे. काय म्हटलंय तुम्हाला? ही 7000 जी व्हॅल्यू दिलेली आहे. ओके. ही 7000 जी व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला, ही कशाची दिलेली आहे? 1000 ची दिली आहे. बरोबर आहे? बघा इथे 10% दराने 7000 मुद्दलचे. ओके. समजलं काय? म्हणजे तुम्हाला जी 7000 व्हॅल्यू दिली आहे ती 1000 ची दिली आहे आणि तुम्हाला काय म्हटलं आहे? चक्रव्याज काढायचा सांगितलं आहे. मी तुम्हाला आताच सांगितलं आहे या दोघांचा जो डिफरन्स राहतो तो काय राहतो? चक्रव्याज. ओके. म्हणजे किती मिळेल आपल्याला? 331. काय होईल ते? 0 0 0 काय होईल? कॅन्सल होईल. याला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं 7 नी 331 ला तर काय होईल? 7 1 7. ओके. 7 3 किती होईल? 21. ओके. तर काय राहील इथे? 1 आणि बाकी किती राहील? 2. 7 3 21. 21 आणि 2 किती होतो? 23. तर काय किती मिळाला आपल्याला चक्रव्याज? 2317 हा जो मिळाला आपल्याला. तुम्ही याला कंपाऊंड इंटरेस्ट पण म्हणू शकता किंवा चक्रव्याज पण म्हणू शकता. बघा ही एक रेशो मेथड आहे आणि खूप ऍडव्हान्स मेथड आहे. त्याच्यामुळे काय होईल? हा फॉर्म्युला न यूज करता तुम्ही काय काढू शकता? कंपाऊंड इंटरेस्टची व्हॅल्यू काढू शकता. ओके. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. तुम्हाला इथे काय दिलेलं आहे? हे इक्वेशन म्हणजे काय दिलेलं आहे? बॉडमॉसचाच रूल इथे लागू होईल. कोणता? मी याच्या पहिले पण तुम्हाला सांगितले आहे बॉडमॉस. ओके. काय असतो बॉडमॉस मध्ये? ब्रॅकेट असतो ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. म्हणजे काय असतो? कंस, चार म्हणजे भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. ओके. तर सर्वात प्रथम काय करायचं? फॉर्म्युलानुसार काय होईल? मल्टिप्लिकेशन होईल. इथे भागाकार वगैरे दिसते का तुम्हाला कुठे? नाही ना? तर सर्वात प्रथम काय होईल? गुणाकार होईल. बघा इथे 25 भागिला 13 गुणिला 39 भागिला 5. 39 डिवाइड बाय 5. ओके. जर याला तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर काय होईल? 13 ने 39 ला भाग जातो ना किती? ते 3 टाइम्स. ओके. इथे 5 ने 25 ला जातो का? हो, 5 टाइम्स. तर याची व्हॅल्यू काय निघते? 15. ओके. म्हणजे ही एवढी जी व्हॅल्यू काढली किती निघाली? 15. 15 मध्ये काय करायचं आहे आपल्याला? 4.3 मायनस 3.12 हे ऍड करायचं आहे. बघा आता नेक्स्ट काय होईल? आता मल्टिप्लिकेशन केला म्हणजे गुणाकार केला. नेक्स्ट काय होईल? ऍडिशन. तर काय होईल? 15 मध्ये 4 पॉइंट जर 3 ऍड केले तर काय होईल? 19.3. बरोबर आहे? म्हणजे काय झालं इथे? 19.3 झालं. ओके. नेक्स्ट काय केलं मी? मल्टिप्लिकेशन नंतर ऍडिशन केली आणि लास्ट स्टेप कोणची आहे? सबट्रॅक्शन. ओके. तर इथे काय होईल? काय होईल? इथे 0 समजा कन्सिडर करा, इथे 0 आहे. तर 10 तून 2 गेला किती राहतो? 8. बरोबर आहे?
इथे काय होईल, 3 2 गेला 1 राहतो. ओके, 9 3 गेले 6 आणि 1, 16.18. ही जी आहे ते काय झालं, आपलं फायनल आन्सर झालं. कसा काढलं समजलं ना, अकॉर्डिंग टू द क्वाड्रंट्स रूल नुसार काढलं मी. ओके, आणि ऑप्शन नंबर बी जे आहे ते आपलं काय करेक्ट ऑप्शन आहे. ओके, समजलं काय सर्वांना? नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या पुढं. दर साल दर शेकडा 7% दराने 1000 रुपये मुद्दलची 73 दिवसाचे सरळ व्याज काढा म्हणत आहे. ओके, म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे इथे, सिंपल इंटरेस्ट काढायचं. ओके, रेट दिलेला आहे तुम्हाला 7% आणि प्रिन्सिपल दिलेला आहे तुम्हाला 1000 आणि टाइम दिलेला आहे किती, 73 डेज दिलेला आहे. ओके, मग आपल्याला डेज मध्ये नाही पाहिजे, आपल्याला इयर मध्ये पाहिजे असते. तर मला सांगा एका वर्षात किती दिवस असतो, एका वर्षात किती दिवस असतो. ओके, जर मला हे 73 ला वर्षात कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल, मला सांगा सर्वप्रथम एका वर्षात जर लीप इयर नसेल तर किती दिवस राहतो, 365 राहतो. जर लीप इयर असेल तर काय होतो, 366 असतो. बरोबर आहे. तर सर्वांना सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला माहित असेल, काय असतो, P × R × T डिवाइड बाय 100. माहित आहे सर्वांना? हो. तर काय होईल इथे, जस्ट काय करायचं, व्हॅल्यू पुट करायची. प्रिन्सिपल किती दिलेला तुम्हाला 1000, नंतर रेट किती दिलेला आहे 7%. ओके, पण इथे तुम्हाला जो टाइम दिला आहे तो 73 डेजचा दिलेला आहे, पण आपल्याला त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे, इयर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणून काय करायचं, 73 भागीला काय करायचं, 365 करायचं. ओके, समजलं सर्वांना? हा कॉन्सेप्ट सर्वांना माहित असेल. तुम्ही जर सरळ व्याज वगैरे शिकले असाल तिथे तुम्हाला 73 डिवाइड बाय 365 म्हणजे काय होते, तुम्हाला इयर मध्ये कन्वर्ट करावं लागते. ओके, तर काय होईल इथे 0 0 काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. ओके, 73 ने 365 ला भाग जातो का, हो 5 टाइम्स जातो. बघा इथे करून 73 5 3 15 चला 1 7 5 35 आणि 36 म्हणजे भाग जातो, किती टाइम्स जातो, 5 टाइम्स. ओके, इथे काय राहिलं मग 10 गुणिला 7 भागीला 5, तर 5 2 10 आणि काय राहतो 14. म्हणजे जो आपला सरळ व्याज निघाला तो किती निघाला, 14. आणि ऑप्शन नंबर काय दिलेला आहे तुम्हाला इथे, सी दिलेला आहे. ओके, ऑप्शन नंबर सी मध्ये 14 दिलेला आहे. ओके, नेक्स्ट आहे आपल्याकडे, हे तुम्हाला डायग्राम दिलेली आहे आणि तुम्हाला 4 दिलेले आहे आणि 5वी डायग्राम सांगायची आहे, म्हणजे रिलेशन सांगायचं आहे. बघा सर्वात प्रथम जे ब्लॉक मध्ये डायग्राम दिली आहे तिची डायरेक्शन बघा, या डायरेक्शनने आहे. नेक्स्ट बघा सरळ झालेला आहे म्हणजे रोटेट होऊ राहिली ती, म्हणजे 90 डिग्रीच्या 45 डिग्रीच्या अँगलनं काय होऊन राहिली ते अशी. सर्वात प्रथम कशी अशी होती, नंतर काय केलं त्याला रोटेट होऊन सरळ झाली, पुन्हा 45 डिग्रीचा अँगलनं घेतलाय, पुन्हा अशी रोटेट झाली. ओके, मग पुन्हा त्याला 45 डिग्रीच्या अँगलनी काय केलं, रोटेट केलं. नंतर सांगा काय होईल, जर त्याला पुन्हा 45 डिग्रीच्या अँगलनं रोटेट केलं तर बघा काय होईल, ही अशी होती ना, त्याला 45 डिग्रीच्या अँगलनं रोटेट केलं तर काय होईल, अशी होईल. बरोबर आहे, अशीच होईल ना. मग अशी मला सांगा बरं कोणत्या ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसत आहे, तर ऑप्शन नंबर जो 4 आहे बघा डी, याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे ना. हो बघा, पहिले काय होती, हे डायग्राम दिलेली होती तुम्हाला, सेकंड ब्लॉक मध्ये काय झाले, स्ट्रेट झालेली आहे, म्हणजे त्यांनी 45 डिग्रीच्या अँगलनी काय केलं, रोटेट केलेलं आहे. मग पुन्हा काय केलं त्यांनी, पुन्हा 45 डिग्रीच्या अँगलने रोटेट केलं, मग नंतर पुन्हा 45 डिग्रीच्या अँगलने रोटेट केलं. म्हणजे काय करता, ही डायग्राम मध्ये जी तुम्हाला लाईन दिलेली होती ते रोटेट होऊ राहिली. तर फायनली आपल्याला काय मिळालं, ऑप्शन नंबर डी मध्ये आहे ते फायनल आन्सर आहे. ओके, तर मित्रांनो हा नॉन वर्बल रिझनिंगचा पार्ट आहे आणि याच्यावर कसं थोडीशी प्रॅक्टिस असली का येऊन जातो, एवढा काही हार्ड पार्ट नाही आहे. ओके, तर नेक्स्ट दिला आहे तुम्हाला मित्रांनो, अंडर रूट मध्ये 81 प्लस 256 प्लस 18 याची काय करायची आहे, तुम्हाला ऍडिशन करायची आहे.
सर्वांना स्क्वेअर रूट किंवा वर्ग वगैरे पाठच असेल. ओके, तर अंडर रूट मध्ये 81 मध्ये किती होतो? 9 होतो, बरोबर आहे. 256 किती होतो अंडर रूट मध्ये? 16 प्लस इथे काय होतो? 18. काय करायचं आहे? जस्ट ऍड करायचं आहे. किती होतो? 16 9 25. 25 प्लस 18 किती होतो? 43. ओके, तर हे काय झालं? फायनल आन्सर. ओके, आणि हे जे सर्व मी म्हणजे एक्झाम्पल घेतलेले आहे हे तुमच्या पोलीस भरतीमध्ये आलेले आहे आणि प्रिव्हियस इयर घेतलेले आहे मी पूर्ण. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे काय झालंय, इथे मी तुमचा जे 24 क्वेश्चन होते म्हणजे प्रिव्हियस इयर मध्ये जे तुम्हाला पोलीस भरतीत विचारले होते ते मी आज घेतलेले आहे. तर काय करायचं मित्रांनो, हे जे मी लेक्चर घेतले आहे त्याला काय करायचं, 1-2 वेळा जरूर पाहायचं. त्याच्यामुळे काय होईल, तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होईल. ओके, तर काय करायचं, इथेच काय करू आपण मित्र, आता जे आपलं लेक्चर आहे स्टॉप करू. आणि जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर काय करायचं, इव्हॉल्व करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करायचं, शेअर करायचं आणि लाईक करायचं.